महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली आणि पहिल्या दिवसापासून त्यांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, ते म्हणजे आपसामधली भांडणं. जे 3 प्रमुख पक्ष या सत्तेमध्ये सहभागी आहेत, त्यांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे कोणाचे मंत्री किती असावेत, दुसरं उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यावं किंवा न द्यावं, मग ते सभापती कोणाचा असावा आणि त्याच्यामध्ये पटोलेंचा दिलेला राजीनामा, आता ते पद रिक्त आहे. किंवा विधान परिषदेवरती याच्या आधी म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आमदार नव्हते आणि त्यांना विधान परिषदेत निवडून येण्याच्यामध्ये कशा अडथळे आले आणि त्यांनी वैतागून मीच स्वतः निवडणूक लढवत नाही म्हणजे ती विधान परिषदेची. म्हणजे त्याच्यातलं एक सरळ साधं कारण म्हणजे निव्वळ राजकीयदृष्ट्या व्यावहारिक कारण म्हणजे त्याची मुळं अशी जातात पोहोचतात त्याची, की तुम्ही ज्यांची 25 वर्ष एक आघाडी होती भाजप शिवसेना त्याच्या विरोधामध्ये तुम्ही लढत होता, म्हणजे ते तुमचे विरोधक राहिलेले होते, तुम्ही त्यांच्याबरोबर आत्ता पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली. स्वाभाविकच गाव पातळीवरती त्याच्यामधले जे 2 तट असतात त्यांच्या आपसामध्ये विरोध असणारच, वरती जरी तडजोड केली असली तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं कारण स्वतः शरद पवारांच्या राजकीय चारित्र्यामध्ये आहे. पवारांनी 78ला काँग्रेसमधून बाहेर पडणे, मग परत 86ला काँग्रेसमध्ये जाणे, परत 99ला काँग्रेसमधून बाहेर पडणे. बरं, इतके उपर 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना जेव्हा ते निवडणूक हारले आणि त्याच्यानंतर भाजपने पहिल्यांदा सत्ता स्थापनेचा दावा केला तेव्हा शिवसेनेचा पाठिंबा नव्हता. 2014ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, 122 आमदार फक्त त्यांच्या पाठीशी होते. 145चा जो आकडा आहे तो त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष नव्हता. तेव्हा राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला. ह्या सगळ्याचा एक तोटा, वरती काय फायदे झाले असतील, कुणाला मंत्रीपदं भेटले असतील, प्रत्यक्ष सत्ता कोणाच्या हातामध्ये असेल, हा भाग वेगळा. पण ज्याला आपण स्थानिक पातळीवरती हा जो विषय आता समोर आलेला आहे त्याच्यामुळे सांगतो की स्थानिक पातळीवरती जे कार्यकर्ते आहेत त्यांचं आपसामध्ये पटायला पाहिजे. परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर आणि सेलू नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अगदी नगराध्यक्ष सगळे. ह्याचं कारण काय आहे? तुम्ही तर आघाडीमध्ये किंवा त्याच्या आधी म्हणजे खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 99 पासून बरोबर आहेत ना सत्तेसाठी. मग त्यांनी किमान आपसामध्ये एक सामंजस्य करार असा करायचा की आपले कार्यकर्ते, आपण निवडून आणलेले नगरसेवक किंवा आपले आमदार आपसामध्ये जाऊ नयेत. पण तसं घडलं नाही. म्हणजे या आघाडीमधला जो विचित्रपणा राजकीयदृष्ट्या असा आहे की काँग्रेस म्हणजे आधी राष्ट्रवादीमध्ये असलेले उदय सामंत शिवसेनेमध्ये जातात, तिथं मंत्री होतात. शिवसेनेमध्ये असलेले छगन भुजबळ आधी काँग्रेसमध्ये, मग शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीमध्ये जातात, उपमुख्यमंत्री होतात आणि आताही ते मांडीला लावून बसतात त्या शिवसैनिकांच्या की ज्या शिवसैनिकांशी ते पूर्वी ज्यांचे भांडलेले होते. हे जे आंतरविरोध आहेत सगळे हे स्थानिक पातळीवरती मिटणार कसे? यातून जे समोर प्रकरण येतं आहे की यापूर्वी सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक कशा पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये गेले हा मुद्दा समोर आलेला होता. ती काय सगळी यादी मी वाचत बसत नाही किंवा त्याच्यावरचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करूयात. मूळ मुद्दा असा आहे की 25 वर्ष सतत भाजप शिवसेना अशी एक युती होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी अशी एक आघाडी होती. ही एकमेकांच्या समोर राजकीय दृष्ट्या विरोधात म्हणजे आपण 90 पासून मोजूयात, 90ची विधानसभा ते आतापर्यंतची गोष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरती अशा पद्धतीनं म्हणजे एक अख्खीच्या अख्खी पिढी त्याच्यामध्ये तयार झाली आणि बाहेर पडली राजकारणामध्ये. आणि मग तुम्ही आता तडजोड करतायत तर तुमची वरची तडजोड झाली, पण खालच्या ग्राम पातळीवरती, नगर पातळीवरती, जिल्हा तालुका पातळीवरती हे भांडण मिटायचं कसं? दुसरा एक सगळ्यात ह्याच्यातला कळीचा मुद्दा आहे जो मला समोर आणायचा आहे की सर्वसामान्य जनताच ह्याच्यासाठी एका अर्थाने दोष अशी आहे, आपण सगळे, तुम्ही आम्ही आपण सगळे, अशा नेत्यांना आपण निवडून कसं काय देतो? एक सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की एखाद्या नेत्याला पक्ष बदलायचा आहे त्या पक्षात त्याची घुसमट होती, आपण ते खरं मानूयात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीने दिलेलं सगळं, पण मग त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे. ज्या कुठल्या आमदार, खासदार, नगरसेवकाला आपल्या पक्षामध्ये राहायचं नाहीये त्यानं राजीनामा देऊन परत लोकांच्या समोर गेलं पाहिजे. लोकांनी त्याला मतदान केलं तर त्याला तुमच्या लोकशाहीमध्ये किमान तुमची लोकशाहीच्या बाबतीत तुम्हाला किमान चाड आहे हे सिद्ध होईल. अन्यथा हा सगळा भ्रष्ट असा सगळा व्यापार होऊन बसेल, घोडेबाजार ज्याला म्हणतो. कुठल्याही लोकनियुक्त प्रतिनिधीला जर पक्ष बदलायचा असेल तर पहिले ज्या लोकांनी तुम्हाला ज्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून दिले त्याचा राजीनामा द्यावा लागेल आणि मगच तुम्हाला एक नैतिक आधार राहील नंतर परत राजकारणामध्ये उभं राहायचं. आता ज्या नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी पक्ष बदल केलेला आहे त्या सगळ्यांनी हे तर उत्तर द्यावं की तुम्ही तुमच्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे का?
जोपर्यंत तुम्ही असा राजीनामा देऊन परत लोकांच्या समोर जाऊन स्वतःची हे सिद्ध करू शकत नाही लोकांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत तुम्ही केलता आहात तो भ्रष्टाचार आहे. शिवसेनेवरचा आक्षेप तोच आहे ना, तुम्ही भाजपबरोबर निवडणूक पूर्व युती करून निवडणूक लढवली होती आणि म्हणून तुम्हाला बंधनकारक होतं त्यांच्याबरोबर जाणे, जेव्हा की नंतर तुम्ही प्रत्यक्षामध्ये धोका दिला. अडचण तिथे आहे. आज केवळ 1, 2, 4, 5 नगरसेवक एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये गेले इतका मुद्दा नाही आहे हा. तुम्ही लोकांच्या समोर काय म्हणून गेले होता, नंतर तुम्ही काय म्हणून पलटी खाल्ली, हा त्याच्यातला गंभीर मुद्दा आहे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं पण एक मुद्दा आहे की हे सगळं केल्याच्या नंतर जिंतूर किंवा सेलू नगरपालिकेच्या हद्दीतल्या लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत का? तुम्ही पक्षांतर करताय, ती तुमची काय सोय गैरसोय आहे ते सर्वसामान्य माणूस सगळ्यात पहिल्यांदा हे पाहतो की त्याचे प्रश्न सुटत आहेत की नाही. म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की जे कुठले नेते जेव्हा केव्हा तुम्ही आरोप करता दुसऱ्या पक्षामध्ये सुद्धा, प्रत्येकाने म्हणजे मी याच्यामध्ये कुठल्याच पक्षाचं नाव घेत नाही वेगळं असं, कुठल्याही लोकप्रतिनिधीला जर आपला पक्ष बदलायचा असेल तर राजीनामा देणे ही अनिवार्य अट असली पाहिजे. पक्ष बदल ह्याच्यामध्ये एक सोय कशी आहे की 2/3 जर आमदार फुटले किंवा 2/3 लोकप्रतिनिधींनी जर ठरवलं पक्ष बदल करायचा तर ते ग्राह्य आहे. मी त्याला सुद्धा नाकारतो. माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही तुम्ही एकदा लोकांसमोर जेव्हा गेलेला आहात, काय म्हणून गेलेला आहात, तुम्ही एका पक्षाचे प्रतिनिधी म्हणून गेलात, केवळ तुम्हाला वैयक्तिक पातळीवरती मतं दिले ही गोष्ट खोटी आहे. कोणी किती काही म्हणो, पक्ष म्हणून एक व्यवस्था आपल्याकडे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून 52 पासून अस्तित्वात आहे. त्या तुलनेमध्ये नेहमीच अपक्षांना किंवा ज्यांना कुठल्याही ज्याच्यावरती शिक्का नाही अशा उमेदवारांना लोकांनी फारसं स्थान दिलेलं नाही. कोणाला काय किती लेख लिहायचे, काय किती डोकेफोड करायची त्यांनी ती करावी, पण पक्ष व्यवस्था म्हणून एक गोष्ट लोकांच्या मनामध्ये ठसलेली आहे आणि त्याच्या संदर्भातली काही मतं पक्की आहेत. म्हणजे उमेदवार कुठलाही असो, जर तो त्या पक्षाचा असेल तर त्याला एक विशिष्ट मतं भेटतात, हे तुम्ही लक्षात घ्या. किंवा एखादी आघाडी आहे म्हणून जिथं 2 पोटनिवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या, पंढरपूरची तिथं सत्ताधारी आघाडी हारली, त्याच्यामुळे त्याचं विश्लेषण करणं सगळ्यांना सोपं जातं की कसं भाजपने हरवलं. पण मी उलट ज्या ठिकाणी सत्ताधारी आघाडी जिंकली त्या देगलूरचं उदाहरण देतो. त्याही ठिकाणी यापूर्वी भाजपला 7-8 हजार मतं पडत होती. आता जो उमेदवार उभा होता, कारण शिवसेनेची ह्यांच्यावर युती असल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागली. आपला पक्ष आपल्याला तिकीट देणार नाही म्हणून तो भाजपमध्ये गेला, भाजपमधून निवडणूक लढवली आणि त्याला जी मतं पडली ती जी संख्या लक्षात घेता असं लक्षात येतं की ही काही त्या विरोधातली मतं आहेत. युती म्हणून असलेली जी मतं होती म्हणून 66,000च्या पुढची मतं हारलेल्या भाजप उमेदवाराला पडली, जेव्हा की प्रत्यक्ष भाजपला तितकी मतं त्या मतदारसंघामध्ये पडत नव्हती. म्हणजे तुम्ही हे एक लक्षात घ्या. एकदा हे लक्षात घेतल्याच्या नंतर मग जो मुद्दा आपण समोर करतो आहोत की तुम्हाला लोकांच्या समोर वारंवार जावं लागतं निवडणुकीच्या निमित्ताने आणि तुम्ही ज्या पक्षाचे म्हणून असतात त्या पक्षाची म्हणून काही एक मतं असतात. संपूर्ण भारतभर अशा पद्धतीचं संघटन जर उभं केलेलं असेल तर त्याचा एक विशिष्ट फायदा मिळतो. मग त्याच्यानंतर उमेदवाराचं वैयक्तिक काय आहे, विरोधी उमेदवारांचं काय नकारात्मकता आहे, प्रत्यक्ष वातावरण काय आहे, प्रचार कसा आहे, ह्या पण एक घटक आहेत. पण नंतरचे सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही पक्षाला त्या पक्षाची म्हणून एक सगळी चौकट उभी करावी लागते, संघटना उभी करावी लागते, एक चिन्ह लोकांना ठसवावं लागतं आणि त्याच्यानंतर तो फायदा होतो. हे लक्षात न घेता जेव्हा की ह्या नगरसेवकांनी त्यांच्या विशिष्ट स्वार्थासाठी त्या ठिकाणच्या स्थानिक राजकारणाच्या याच्यामध्ये पक्ष बदल केला, उद्या ते अजून पक्ष बदल करणार नाहीत कशावरून. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली जबाबदारी लोकांची अशी आहे की लोकांनी ह्या लोकांना जेव्हा केव्हा हे निवडणुकीत समोर येतील त्यांना धडा शिकवला पाहिजे, यासाठी की तुम्ही हे आम्हाला विचारून केलेलं नाही. एक नैतिक दबाव तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून प्रस्थापित करायला पाहिजे की कुठल्याही लोकप्रतिनिधीला ज्या चिन्हावरती ज्या पक्षासाठी म्हणून निवडून दिलं गेलेलं आहे त्यातच राहणं बंधनकारक आहे. जर त्याला ते मंजूर नसेल तर त्यानं राजीनामा द्यावा. हे काही म्हणजे नोकरी नाही आहे की 24 तास त्या पद्धतीनं केली पाहिजे. ते राजीनामा द्या, लोकांमध्ये या, लोकांमध्ये काम करा आणि पुढची जेव्हा केव्हा निवडणूक होईल त्या पद्धतीनं तुम्ही निवडणूक लढवा. वारंवार जी टीका केली जाते मध्य प्रदेशमध्ये आणि कर्नाटकामध्ये, जेव्हा आमदारांनी असलेल्या पक्षाचा राजीनामा देऊन प्रत्यक्ष निवडणूक लढवली आणि मग ते निवडून आलेले, हे गुजरातमध्ये घडलं,
हे मध्य प्रदेशमध्ये घडलं, हे कर्नाटकामध्ये घडलं. तेव्हा एक सरळ साधा मुद्दा आहे की कुठल्याही लोकप्रतिनिधींना जर पक्ष बदलायचा असेल तर त्यांना राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या नवीन पक्षात त्यांना जायचं आहे त्या पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवली पाहिजे. त्याच्यावरची उसंतवाणी. दल बदलाचा चालला हा तांडा, आपसात भांडा सत्तेसाठी. काँग्रेसी प्रवेश राष्ट्रवादीतून पेटली आतून गटबाजी. डाका टाकण्याला जमा झाले गुंड, लोकशाही धिंड काढती हे. सत्ता पालखीचे म्हणे आम्ही भोई, पुसायाचे नाही आत कोण. देतो निवडून मतदार वेडा, बुद्धीला हा वेढा अविवेकी. सत्तेसाठी मुखी आघाडीच्या बाता, घालतात लाथा एकमेका. लोकशाही चंडी आवर गोंधळ, लोकशाही चंडी आवर गोंधळ. वाजव संबळ कांत म्हणे, वाजव संबळ कांत म्हणे. म्हणून सर्वसामान्य मतदारावरती ही जबाबदारी आहे. आपल्याकडे अडचण सगळ्यात मोठी काय होऊन बसलेली की एकदा मतदान केलं की पुढच्या 5 वर्षानंतर येणारं मतदान, मधल्या काळामध्ये आम्ही हा मुद्दा वारंवार उपस्थित करतो आहोत. सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलेले हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही 2 निवडणुकींच्या मधल्या काळात त्यांच्यावरती नैतिक अंकुश का ठेवत नाही. एक सगळ्यात साधी गोष्ट आहे की असा लोकांना विश्वासात न घेता किंवा त्यांचा विश्वासघात करून ज्या नेत्यांनी पक्ष बदललेला आहे त्याच्यावरती सामाजिक बहिष्कार टाका. सांस्कृतिक कार्यक्रमात त्याला बोलवायचं नाही, कुठल्याच कार्यक्रमात त्याला बोलवायचं नाही. एवढं जरी केलं तरी खूप मोठी गोष्ट होऊ शकते. त्याला एक प्रतिष्ठा आपण प्राप्त करून देतो म्हणून तो लोकप्रतिनिधी म्हणून त्या पद्धतीनं काम करतो. जर असं सर्वसामान्य मतदारांनी विवेकी पद्धतीने ठरवलं की पक्षांतर करणाऱ्या नेत्याला थारा द्यायचा नाही पद सोडेपर्यंत, म्हणजे त्यानं पद सोडावं आणि नवीन पद घेऊन लोकांसमोर स्वच्छपणे जावं, त्याला लोकांनी मग काय प्रतिसाद देतील. पण स्वतःचं पद न सोडता पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना पूर्णपणे बेदखल केलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.